गरसुळी पळशी रस्त्याच्या रखडलेल्या कामावर ग्रामस्थ संतप्त, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। गरसुळी ते पळशी या महत्त्वाच्या मार्गाच्या डांबरीकरणाचं काम गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून रखडलं असून झालेल्या कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदारांनी शासनाची दिशाभूल करून नियमांचे उल्लंघन करत कामात मोठा निष्काळजीपणा दाखवला आहे। तसेच काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलं जात असल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे या प्रकरणात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, त्याच्याकडील सर्व कामे काढून घ्यावीत आणि भविष्यात कोणतेही शासकीय काम देऊ नये अशी मागणी केली आहे। याशिवाय कामात अडथळे निर्माण करणाऱ्या व ठेकेदारांशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित किंवा सेवेतून बडतर्फ करावे अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने या निवेदनाची तातडीनं दखल घेऊन गरसुळी पळशी रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं नाही तर संभाजी सेनेच्या वतीनं 15 एप्रिल 2026 पासून उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग लातूर कार्यालय येथे दररोज ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे।